फडक्याने मडकं पुसलं तर फडक्याचं मळ मडक्याला, मडक्याचा मळ मळक्यात फडक्याचं मळ चहाच करतोय किती घाई. काय झालं हे? काय झालं? पाणी घे पटकन. काय झालं तुला? बरं वाटत नाही? श्वास नाही घेता येते का? अडकले, बोलता येत नाहीये का? श्वास घेता येतोय? काही अडकलं नाहीये? अगं फक्त बोलता येत नाहीये ना? शांत हो जरा, शांत हो. फक्त बोलता येत नाहीये तुला. चहा पिऊ गरमागरम, बरं वाटेल. आलं का लक्षात? आहे दूध वरायला. अगं काय आहे मैत्री? मी आता काय करू? काय करायचं त्याच्यामध्ये? बघ, आपल्या ग्रुपमध्ये आदिलची सगळ्यांना सवय आहे, त्यामुळे सगळ्यांना तुझी साईन लँग्वेज व्यवस्थित कळेल. आलं का लक्षात? कोणी काही तुला प्रश्न नाही विचारणार. मला पण कळतंय आता तू काय म्हणतेस ते, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको त्याचं. मला जाणीव आहेत ग. नाही कळतंय मला. गायचं आहे तुला? मग कोंबडीचं अगं मनी मे. ओ डबिंगचं काय? मग त्याचं काय? डबिंग आज आहे मग. ओ डबिंग नाही, मग रद्द होईल आता. अगं बोलताच येत नाही म्हणल्यावर काय डबिंग रद्द? काय पिंग्या टाकायच्या? फोन करू मी? फोन अगं नाही त्यांचा रेकॉर्डिंग वाल्यांचं माझ्याकडे. तू दे मला, मी करतो. ऋतूला फोन करून येऊ. आलंच. काय काय तुझं प्रेम सौमित्र? करतो. ती हताश होऊ नकोस. चहा वगैरे करशील का तोपर्यंत? म्हणजे प्लीज चहा करशील का तोपर्यंत? काळजी करू नकोस, बोलता येईल तुला लवकरच. चल लक्ष दे जरा. तू नेहमी काय तक्रार करतोस? आम्ही कोणीच तुझ्याकडे लक्ष देत नाही, तुझे लाड करत नाही. हे लाड चाललेत बाळा. पण आई, बूंद से जो गई वो मेदू वड़ा और पोहा से नहीं आएगी. लेकिन चटनी से आएगी. चटनी. अरे किसी बात से तो मुझे एक बात साफ साफ नजर आ रही है. आपलं कुटुंब कसं छान एकत्र बांधलं गेलंय. इस बात पे लेडीज एंड जेंटलमैन सही पहचाना. इसी अवसर पर एक सेल्फी तो होनी ही चाहिए. मला पटकन क्लिनिक. अरे प्लीज या ना यार. आय रिक्वेस्ट यू. चांगला क्षण आहे या. आजचे दिवस या. ये दादा ये. पुढे हो नलू, थोडीशी पुढे हो. काय फोन? अरे यार महत्वाचं. अरे हा बोल मैत्री. हा अरे मी शौनक बोलतोय. काय रे चुंबक, काय झालं? हा अरे सौमित्र, जरा थोडासा प्रॉब्लेम झालाय. मैत्रीचा. का रे, काय झालं? म्हणजे आवाज गेलाय. तिचा घसाच बसलाय असं मला वाटतंय. म्हणजे हो का? पण म्हणजे तिला मी असं दाखवलेलं नाही, पण तू इथे आलास तर बरं होईल जरा. बर ठीक आहे, मी येतो. हा काय रे, काय झालं? अगं ती मैत्रीला जरा घशाला प्रॉब्लेम, म्हणजे बरं नाहीये. मी जाऊन आलो. काय झालं ते तर सांग. अरे असा तुमचा फोन, धन्यवाद. बरं ते राहून द्या. तोंडी भाषा या संवादाच्या माध्यमाच्या अभावामुळे सध्या तुमच्यासाठी ही घंटी आणली मी आतनं. तर काहीही मदत लागली तर. अच्छा म्हणजे थँक्यू का? थँक्यू. हे नाही येणं अपेक्षित, वेगळं. काका. हा हॅलो. हॅलो. हा मैत्री, ऐक. मैत्री नव्हे, चुंबक बोलतोय. अरे मग मैत्रिणीकडे दे.
काकू तिचा जरा आवाजाचा प्रॉब्लेम झालाय, तिचा आवाज गेलाय, तिला गेला म्हणजे तिला सकाळपासून जरा बोलता येत नाहीये, घशाला प्रॉब्लेम झालाय, तेच बघायला सौमित्र इकडे येतोय. अय्या कुठे आहे ती आता? आत्ता इथे माझ्या शेजारीच उभी आहे, आपलं बोलणं ऐकतेय ती. हा मग ऐक मैत्री, हे बघ बाळा, काळजी करू नको. गरम गरम पाणी पीत राहा सतत, आणि ना गुळण्या कर, काय ते मीठ टाकून गुळण्या कर. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सगळं हँडल करायला आहे इकडे. सौमित्र देखील येतोय, त्यामुळे ती योग्य हातांमध्ये आहे. हो बरं, हा काळजी घे. हा बाय. काय काय सासूबाई येते ब्युटी, थकवलं मला फोन मध्ये. ए आदिल, मी ऐकलं मैनाचा आवाज गेला म्हणून. हं? काय असं कसं गेला एकदम? म्हणजे कसं काय गेला एकदम आवाज असं? असं काय करतो यार आदिल? आपली मैना यार, तिचा आवाज गेला म्हणजे मैना बोलत नाही म्हणल्यावर असं जग सायलेंट झाल्यासारखं वाटेल ना यार. तू बघ ना विचार करून जरा. तिचा आवाज गेला यार, पचतच नाही काही. हा आवाज बसलाय पण म्हणजे गेलाच ना आवाज. हो जाऊया तिला बघायला. मी कुठं काय म्हणलं? तू आत्ता जाऊया तर आत्ता जाऊया, माझं असं काहीच नाही, पण गेला असं म्हणले रे. पप्पा. हा हॅलो पप्पा. हा पप्पा. हा बोला. हो नाही पप्पा, वाईट झालं. हा म्हणजे चांगलंच झालं त्यांच्यासाठी. हो पप्पा. नाही पप्पा, येतो पप्पा. हो पप्पा. पप्पा लय चिडलेत यार. शेमड्या बबलीचं लग्न ठरलं आहे हो. दुसऱ्याशी ठरलं, आपण मोकळे झालो भाऊ. चड्डी घालायची पण अक्कल नव्हती तेव्हा लग्न ठरवलं आमचं. पण मी नाहीच म्हणलं, पप्पांना पण म्हणलं नाही. त्यांनी वाट पाहिली पाहिली पाहिली, मग मामाने बांधला धोंडा दुसऱ्याच्या गळ्यात. आपण झालो फ्री. अरे पोरगी सोडून गेल्यावर खुश होणं म्हणजे काय भाऊ, विशेष तसं आहे ना. म्हणजे तिच्यामुळे तर गावाला जायची भीती वाटायची ना. वाटायचं गेलं की लग्न लावतात की काय, म्हणून 5 वर्ष गावाला पण गेलो नाही. गेलो की 2 दिवस राहायचो आणि पळून यायचो. म्हणून ठरवलं की इथं लवशिप करायची, लग्न करायचं आणि पप्पांना सांगायचं ही तुमची सून आहे म्हणून. जाऊ दे, तिचं लग्न ठरलं, आपण झालो मोकळे. सौमित्राला सांगतो की नाही बघ. तू कोण असतोय? पार्टी कर रे. तुला पार्टी देतो मोठ्या हॉटेल मध्ये. पार्टी देतो भावड्या. भावड्या पार्टी करायची वेळ आली जिंदगीमध्ये. आला 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 चहा आलेला आहे. अरे वा, तयार होऊन बसल्यावर कसं एकदम फ्रेश वाटतंय, आजारी नाही वाटत आहे. काय एकदम सकाळी सकाळी तयार. डॉक्टर येणार आहेत ना, डॉक्टरकडे घेऊन जायला. प्या प्या चहा प्या. बेल वाजले म्हणजे सेवेसाठी हजर राहायचं. बोला काय? द हिटलर मॉम मी नाही घेऊ शकत, मला भीती वाटते तुझ्या आईची. माहिती. हॅलो हॅलो हॅलो
मी ऍक्च्युली चुप हे बोलतोय, शौनक बोलतोय मी. कोण बोलतंय? मैत्री कुठे आहे? शौनक बोलतोय मी, परीक्षेसाठी आलेला इथे. ओ हा हा शौनक, अरे ओळखलं मी. मैत्री आहे का? मैत्री इथेच आहे, माझ्यापाशीच बसली आहे ती. परंतु तिचा आता जरा घसा खराब झालाय मॅडम, आणि तिला जरा बरं नाहीसं झालंय, त्यामुळे मी उचललं. घसा बसलाय अजून? अरे पण म्हटलं औषधाचं नाव लिहून पाठवलं होतं, तिने गुळण्या केल्या नाहीत का मिठाच्या पाण्याच्या? काय करते ती सध्या? डॉक्टरांना दाखवलं नाहीच आहे का अजून? सौमित्र कुठे आहे? सौमित्र येईल, आम्ही आणि तिची काळजी घेतो आहोत काकू. ती आता गुळण्या पण करते, गरम पाणी पण पिते, आणि सध्याला चहा पण घेतलाय तिने. तुम्ही निश्चिंत राहा. हो हो, थँक्स शौनक. काळजी नाहीच करत आहे मी. तुम्ही काळजी घ्या, आणि तिलाही सांग काळजी घ्यायला. हा हो बाकी बरी आहे ना ती? हो काकू. ठेवते. चांगली बोलली का तुझी आई माझ्याशी? मी उगाच घाबरत होतो. आता बेल वाजली म्हणून दार उघड सांगायला पण तू बेल वाजवणार आहेस का? आज नोकर आहे का मी तुझा? नमस्कार. नमस्कार, बोला. डॉक्टर मॅडम आहेत का? इथे डॉक्टर पुरुष आहेत एक, ते वर आहेत, त्यांचा दवाखाना, जाऊ शकता तुम्ही. हो नाही नाही नाही, ते पुरुष डॉक्टरांना मी ओळखतो ना. मी म्हणजे नेहमीचा पेशंट आहे त्यांचा. मला डॉक्टर मॅडमनाच भेटायचंय. अहो ते आपल्या सौमित्र डॉक्टरांचं लग्न ज्यांच्याशी ठरलंय त्या राहतात नाही ते. हा अच्छा, मैत्रेयी म्हणायचंय तुम्हाला? मॅडम. मैत्रेयी मॅडम आजारी आहेत, त्यांचा घसा बसलाय, त्यांना तुम्ही आता भेटू शकत नाही. अहो काय काय चेष्टा करता काय माझी? चेष्टा? आपण ओळखत आहे नाही एकमेकांना. कोण आहात आपण? मी पेशंट आहे, तुम्ही कोण? म्हणजे गरगडी वाटत नाही आहात म्हणजे वेशाकडे बघून. कोण आहात तुम्ही? मिस्टर, मी मित्र आहे त्यांचा. अहो हे बघा मित्र, मला माहिती आहे त्यांचा आवाज खूप मोठा आहे. त्या बोलतात म्हणजे ओरडतात. 120 डेसिबलच्या वरती आवाज आहे त्यांचा. त्यांना आता भेटू शकत नाही, त्यांचा घसा बसलाय. एक मिनिट, घसा बसलाय म्हणजे बोलता येत नाही, पण गिळता येतंय ना? अन्न उतरतं ना त्यांच्या अन्न नलिकेतनं खाली घशातनं? अर्थात. म्हणजे काय? अहो हे बघा, मी त्यांना प्रॉमिस केल्याप्रमाणे श्रीखंड आणले. श्रीखंड माझ्या बायकोने स्वतः तयार केलंय, घरच्या घरी. ते मी देतो. मी नाही नाही, तुम्हाला नाही मी देऊ शकत. अहो हे बघा, तुम्ही मित्र जरी असलात तरी काय, तुमच्या तोंडाला पाणी सुटलं आणि तुम्ही वाटेतच खाऊन टाकलं तर मला त्यांच्या हातात प्रत्यक्ष द्यावं लागेल. प्लीज 2 मिनिटात मी फक्त भेटतो. तुम्हाला एक चमचाभर देऊ आपण. असं नाही होणार. तुमचं फारच महत्वाचं काम आहे काका, तुम्ही या. मी आत या. चला. एकदम तुम्ही खुश होऊन जाल. खुश. मी चाकून पहिल्यावर लक्षात येईलच. मैत्री श्रीखंड आलं पहा जरा. ते कोण आलंय पहा. काय माहितीये ना, घरच्या घरी कापडात असं गाळून घेतलं ना की असं एक संद होतं आणि पचायला एकदम हलकं. अच्छा, नाही मला पचतं तसं काही काका, एवढं काही. एक काका म्हणू नका, त्यांच्या समोर तर नकोच नको. काका? मी प्रश्नार्थक का विचारते? अच्छा अच्छा. मी काय जरा ते पांढरं वगैरे दाढी व्हायला लागल्यामुळे उगाच वय झाल्यासारखं वाटतं ना. त्याच्या नावाने हाक मारा ना. विक्रम शितोळे. हॅलो, विक्रम शितोळे. तुमचं नाव काय? माझं नाव शौनक. नाईस मीटिंग यू शौनक. अरे डॉक्टर मॅडम आल्या. नमस्कार डॉक्टर मॅडम. अरे बापरे, त्यांना फारच त्रास झालेला दिसतोय गळ्याला. अडचण झाली. तुम्ही काय करा माहितीये ना, टॉन्सिलचं ऑपरेशन करून घ्या तुम्ही. आपलं सेफर साईडला करून घ्या. काय आहे ते एकदा क्लिअर होतं आणि मग खूप आईस्क्रीम खायला मिळतं. हो माहिती, पण सध्याला ते आईस्क्रीम ऐवजी श्रीखंड द्यायचं. देतो. हे घ्या. घरच्या घरी बनवलेलं आहे. माझ्या बायकोने खास तुमच्यासाठी म्हणून, आणि मी प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे आणलेलं आहे बरं का. लिहितायत ते. मी घेत. थँक्यू काय त्यात? थँक्यू काय? हो माझं कर्तव्यच. एक मिनिट पण. विक्रमजी, हॅलो. तुम्हाला बोलता येतं ना? मग बोला ना, लिहिताय काय? थँक्यू विसरलोच मी. अहो काय, मला खूप आनंद झाला. म्हणजे मला एवढंच सांगायचं की आता हे आनंदाचे प्रसंग लक्षात घेऊन तुम्ही एक सगळं सोडून द्या आधीच आपल्यातलं जे काही झालंय ते, आणि गोड मानून घ्या आणि सगळा राग सोडून द्या. राग कुठला विक्रम? मग आमच्यामध्ये जरा असं एक जरा क्लॅश झाला आणि मग ते रागावल्या माझ्यावर. म्हणजे साहजिकच होतं त्यांचं, मला काही प्रॉब्लेमच नाही ना. म्हणजे काय साहजिक आहे शितोळे?
अरे हो डॉक्टर सर आहे. काय डॉक्टरच्या आधी पेशंट हजर, ते पण चुकीच्या ठिकाणी. आपलं क्लिनिक वर आहे ना शितोळे. हा नाही नाही नाही, मी आज पेशंट या नात्याने आलेलो नाहीये, मी आज होम डिलिव्हरी करायला आलोय. अच्छा, तुम्ही हेही करता का? नाही 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 नाही, पण तुमचं लग्न ठरलं म्हणून माझ्या बायकोनी खास केलेलं श्रीखंड घरी बनवलेलं होम डिलिव्हरीला घेऊन आलोय. कशाला? आता खायला म्हणजे काय? म्हणजे काही प्रश्नच नाही. आणि या गोड प्रसंगी तुमची फॅमिली तयार होणार म्हणून तुमच्या दोघांचा मला एक फॅमिली फोटोग्राफ हवा. फोटो वगैरे कशाला? एक फोटोग्राफ प्लीज. एक द्या मॅडम. या या ये सौमित्र ये. मैत्री ये ना फोटो. आणि विक्रम, मी त्यांना श्रीखंड देतोय असा फोटो काढूया आपण. नाईस आयडिया. म्हणजे काय होईल, माझ्या बायकोलाही कळेल की तुम्हालाच श्रीखंड दिलंय म्हणून. नाईस नाईस, शाबास शाबास. फक्त शौनक तू नको या फोटो, त्यांना दे हातात. तुम्ही धरा, तुम्ही धरा. का का नाही अरे, त्यांची फॅमिली तयार होतीये, तुझी फॅमिली होईल तेव्हा तुझा काढू सेपरेट. विक्रम ओके स्माइल प्लीज. से चीज. इथे वर घ्या श्रीखंड थोडं, अजून थोडस वर घ्या. शितोळे जरा लवकर करा, मला डॉक्टरकडे जायचं. ना डॉक्टरकडे? हो तुम्हीच डॉक्टर आहात ना? अहो ENT कडे जायचंय तिचं. हा नाही, आणि एक महत्वाचं काय माहितीये ना, मी ह्यांना बोललोय तर तुम्ही एखाद्या ते हे करून टॉन्सिलचं ऑपरेशन करून टाका एकदा सेपर साईडला. आणि मी सजेस्ट तसं करेन की तुम्ही न्यूरो सर्जनला पण भेटाच. न्यूरो सर्जन का विक्रम? काय असं माहितीये ना, आपल्या इथे एक नर्व असते, त्याला काहीतरी ट्वेरेजनाईल 12 का असं काहीतरी नाव आहे. मला माहिती आहे नर्व. माहितीये ना? तर ती नर्व दाबली नाही तर तुमचा चेहरा सगळा असा रिजिड होतो, तुम्हाला बोलता येत नाही, तुम्हाला असं आखडतो. हा, असं सलमान खानला असंच झालं होतं की त्यामुळे त्याला असं बोलता येत नव्हतं चेहरा. चला शितोळे, चला निघूयात. निघायचंय, चला. ओके चला. एक मिनिट, मला जरा यांच्याशी चांगलं जुळलेलं आहे, त्याच्याकडे ज्ञानाचा चांगला साठा आहे असं मला वाटतंय. तर आम्ही गप्पा मारत बसतो, तुम्ही आलात तरी चालेल. कसं? तर विकी बसूया. थँक्यू. फारच मला म्हणजे कसं एकदम भरूनच आलं, म्हणजे आनंदच झाला. नाही, मगापासून पाहतोय ज्ञानाचा साठा फार आहे तुझ्याकडे. ज्ञान कुठलं आलंय? मी आपलं ते हे काय ते नेटवर बघून असं काहीतरी शोधतो काहीतरी. हे अभ्यास आहे, शोधणं नाही ते, नुसतं अभ्यास आहे तो. हो का? हा, तू अभ्यास करतोस. कोणीच माझं पहिल्या पेटीत एवढं कौतुक करत नाही. मला काय वाटतं सोना, ते असं ऐश्वर्याने आपल्याला अनफ्रेंड केलंय ना, म्हणून मैत्रीला शॉक बसला असेल मे बी. अरे मग चांगली आयडिया आहे. मलाही आत्ता असं म्हणजे व्यक्तिगत हे वाटतंय की ते सायकोलॉजिकल असू शकेल. पण मी पण एकदा असा सिनेमा पाहिला होता ऋतू, वुडी ॲलनचा सिनेमा बरं का, हॉलिवूड एंडिंग नावाचा. त्याच्यात पण तो असा शूटिंगच्या दिवशी आयत्याला जातो आणि त्याचं दिसणंच थांबतं. मग नंतर तो सगळे टेस्ट बिस्ट करतो, सगळे तपासून बघतो आणि एकदम शेवटी असं लक्षात येतं की त्याला एकदम दिसणं बंद होतं. ते सायकोलॉजिकल आहे. सायकोलॉजिकल. पण या ऐश्वर्यामुळे, या सायकोमुळे आपल्याला हे त्रास झाला ना या महिन्याला. एक नंबरची डोक्याला शॉर्ट आहे राव पोरगी. हा आले. अरे अगं मितू बस तू काय झालं तुला एक्झॅक्टली? मला शोना सांगत होता, काय झालंय? तिला बोलायला बंदी आहे, घशाला आराम द्यायला लावलाय, त्यामुळे आता बोलणं बंद अजिबात. काय सांगतोय सौमित्र? क्या बात आहे. आजचा दिवस म्हणजे आनंदाची नांदी आहे, सुखाचा दिवस आजचा. तिचा हात शाबूत आहे बेट्या, ओबाडीत देईल ना मग कळेल. नाही खरंच, पण मला आणि ऋतूला म्हणजे असं एकत्रित आम्हाला असं वाटलं की हे सायकोलॉजिकल असू शकतं. सौमित्र, तू डॉक्टर आहेस, तू उत्तम सांगशील. म्हणजे असा घसा कसा काय अचानक जाईल ना एखाद्याचा? तू येडा झाला होतास ना अचानक, तसंच झालं. हा समजू शकतो. महिना पण बघवत नाही ग असं तू असं शांत बसलेलं. म्हणजे जग सगळं असं सायलेंट झाल्यासारखं वाटतं एकदम. मी तू खरं सांग, ते ऐश्वर्याने आपल्याला सगळ्यांना अनफ्रेंड केलंय म्हणून तुझं झालंय ना असं? खरं सांग. आयुष्य बावळटमुळे झालंय माहितीये का, तिला काहीतरी बावळटपणा करते. मी काय म्हणतो, तिचा पत्ताच कट करून टाकूया, तिला काढून टाकूया ग्रुप मधून. काय ए पत्ता कट काय? हा, पत्ता कट करूया काय बोलतोस? तुला कळतंय का? ऐश्वर्याला त्रास होईल असं काहीही करायचं नाही, कळलं?
हिच्याकडे बघ ना, पण हिला किती त्रास झालाय ते दिसत नाही का तुला? हा? तो गाठतो रे हा कुठल्याही गोष्टीचा. तूच म्हणलास ना मानसिक का काय ते की सांग, म्हणलंस की नाही तू आता? हो, पण एक तू मिनिट, बोलतो. तो काहीही बोलू शकतो, तो काहीही बोलेल, पण हे ऐश्वर्यामुळे झालंय असं अजिबात नाही. आणि जरी झालं असेल तरी काय म्हणजे ऐश्वर्याशी असं वागणार का तू? बदला वगैरे घेणार तिच्याशी? कमॉन, आपली मैत्रीण आहे यार ती. हा, मला वाटतंय आपण सगळ्यांना वेळ दिला पाहिजे. तिला, हिला, सगळ्यांनाच वेळ देऊया. कळलं? कोणाला काही वेळ द्यायचा नाही. तिला कटाप म्हणजे कटाप करायचं, काढून टाकायचं group मध्ये. सारखं वागू नको. अरे, आवाज दिलाय तिचा. नाही नाही, त्याचा काही संबंधच नाही. अरे पण ती डोक्याला तिने shot घालवलाय आहे. का आवाज? अरे तिने पण घालवलाय का तिच्यामुळे झालं की नाही? मग ती कशाला पळून गेली? अरे पण मग तिने आंदोलन कसं काय करायची? काय काहीतरी करायची? बोलायचंय. आपण देव बघणार, बोलणार. अरे तिला ऐश्वर्याला जाऊन भेटायचं आणि बोलायचंय. हा, ऐश्वर्याला कशाला भेटायचंय आता?